बरेच प्रशिक्षकवाले होते. पण नंतर मग मी विचार केला की यांना परत फोन केला तर उमेश सरांना की माझे पक्षी मरत आहेत, कंट्रोलच्या बाहेर जाते, काय करू. कारण की आपले पक्षी तरी 450 पक्षी होते, त्यातले 200-250 आपण सेल केले, बाकीचे 200-250 म्हटलं तर आपलं लॉसमध्ये जाणार. मग आता करायचं काय. मग यांनाच फोन केला. मग त्यांनी सांगितलं की ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला आहे ना, पाठीमध्ये विस्टाचा प्रॉब्लेम झाला, तो एप्रोलियम चालू कर. एप्रोलियम 5 दिवस दे कंटिन्यू. तो दिला आणि आतापर्यंत माझी 0 मॉर्टेलिटी आहे. आणि दुसरं म्हणजे तूस होता, म्हणजे लाकडी भुसा होता, तो मी टोटली काढून टाकला. तर तो काढून आता मी रोज 3 दिवसामध्ये झाडू मारतो. मी स्वतः एक मीडिया कंपनीमध्ये IT मॅनेजर आहे. ते करून साईड बाय साईड वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी गावी बसलो. म्हणजे हे सगळं कुक्कुटपालन करतो, आंबा काजूचा व्यवसाय आहे, हे सगळं करून मी स्वतः झाडू मारतो. तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, स्वतः करा. तिथे मग फाटके कपडे घातला तरी चालेल, तिथे कोण असणारा नाही आहे. पण पूर्ण कुक्कुटपालन तुम्ही उभं केलात आणि पक्षी मेले तर जग असणारं भरपूर आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला काम करा, मेहनत करा. कारण की तुम्ही दुसरा माणूस ठेवला आणि उद्या तो सुट्टीवर गेला किंवा बाहेर गेला, मग त्यावेळी तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल, मग त्यावेळी तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी सांगत आलो आहे की ट्रेनिंग घ्या. मग ट्रेनिंग तुम्ही द्वितफॉर्मकडून घ्या किंवा अन्य दुसऱ्या कोणाकडून घ्या, पण ट्रेनिंग मस्ट आहे. ट्रेनिंगशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. आणि दुसरं म्हणजे स्वतः मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. फक्त एवढे की पक्षी लहान असो किंवा मोठा असू दे, दोघांनाही एफर्ट तेवढंच द्या. लहान पिल्लू आहे त्याला जास्त द्यायचं आणि मोठा आहे तो काय मरणार नाही असं नाही. पण मोठा मेला मग त्याची जी पिढी असते, म्हणजे 10 अंडी मिळणार आहे कोंबडीकडून किंवा कोंबडा आहे ते ब्रीड होणार आहे. मग ते मोठं झालं मग तुमच्याकडे पिल्लं जनरेट होणार नाही. नाहीतर तुम्हाला 100 रुपये 150 रुपयाचं असं बाहेरून पिल्लू आणावं लागणार, पुन्हा 0पासून स्टार्ट करावं लागणार आहे. हा माझा मोठा खूप अनुभव आहे. तो मी उमेश सरांना बोललो पण की मला तो एक्सप्लेन करायचा जगासमोर. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की 0पासून तुम्ही स्टार्ट करा. मध्ये उंच भरारी येऊ नका लगेच की तुम्ही 2000-3000 पिल्लं. उमेश सर जसं सांगताय तसं फॉलो करा किंवा अन्य कोण ट्रेनर असेल ते फॉलो करा. फक्त एवढं आहे की मेहनत करा, मेहनतशिवाय काहीच होणार नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे सगळे जॉब करणारे आहेच, पण एवढं तुम्हाला सांगतो की जॉब करा, साईड बाय साईड पण तुम्ही हा व्यवसाय करू शकता. कारण की माझ्या कोंबड्यांना साधारण आता माझ्याकडे 250-300 पिल्ले आहेत. म्हणजे ओव्हरऑल सगळे मिळून मला 5 दिवसाला 50 किलोची बॅग संपते. विचार करा की ती बॅग 1500 रुपयाची असू दे किंवा 1700 रुपयाची असू दे, तो तुम्हाला तेवढा भर काढून द्यायचा तेवढा. कारण की 5 दिवसाचा जो खर्च आहे तो तुम्हाला बेर करता आला, म्हणजे तो पक्षाला देता आला पाहिजे तेवढं. तुमच्याकडे फिडिंगला पैसे नाही आहेत, मग तुम्ही ते मग शेवटी पक्षी एकमेकांची पिसं खाणार, मग ते मरणार, बॅक्टेरिया येणार, सगळं बरंच काही मोर्टॅलिटी होणार. फक्त एवढं आहे की साईड बाय साईड तोही व्यवसाय करा, पण एवढं आहे की तुम्ही लक्ष द्या त्याच्याकडे. तुमच्याकडे 200 पक्षी आहेत, मरतोय तर किती मर होते ते काउंट करणं तुमच्याकडे गरजेचं आहे. नाही तर आपण काय करतो, पक्षी मरतो फेकून देतो किंवा आपण एका खड्डा करून त्यात करतो. पण काउंट करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी काही वाटलं, आता उमेश सर आहेत हे नेहमी, मी रात्री 10 वाजता 11 वाजता फोन केला तरी आम्ही 1-1 तास बोलतो. मला हा प्रॉब्लेम आला, हा प्रॉब्लेम, ते नेहमी हेल्प करत असतात. त्यासाठी एक थँक्स बोलतो. नेहमी उभे असतात की कोणी असू दे. म्हणजे जो मी क्रॉस व्हेरीफाय पण केलं होतं मी एकदा की आमच्या इकडच्या कोकणातल्या व्यक्तीला सांगितलं फोन कर म्हणून असं असतात, तरीसुद्धा त्यांनी हेल्प केली. म्हणजे हेच मेन आहे की हेल्पफुल पर्सन आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर असं मोठेपणा नाही, रिअल फॅक्ट आहे. गेले 6 महिने झाले आम्ही टचमध्ये. काय उमेश भाऊ, तर मी त्यांच्याबरोबर टचमध्ये आहे. आणि तो हलगर्जीपणा नेमकं काय झालं होतं? काय झालं हलगर्जीपणा की जी लाकडी भुसा होता, काय होतं, आपण काय विचार करतो पाणी पडलं ते ॲब्झॉर्ब करून घेतो. पण दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये ते विष्ठाही करतात, त्याची युरिन पण असते पक्ष्यांची, ते तसं साठत गेलं. एकदा पडलं, दुसऱ्यांदा पडलं, तिसऱ्यांदा पडलं तर काय होतं की शेणासारखा असं मोठं गठ्ठा होतो, तो मला कळला नाही. आणि कॉक्सिडिओसिस रोग हा ना प्रोटोझोआ नावाच्या बॅक्टेरियापासून होत असतो. आणि हा बॅक्टेरिया कधी ओलाव्यामध्ये जास्त होतो. आणि ओलाव्यामध्ये काय होतं की तिथे त्या संपर्कामध्ये काय होतं की पाणी सांडलं
किंवा मग त्या ठिकाणी मग एखादं फीड असतं, मग पक्षी चोचा मारतो, तो खातो आणि तो काय आहे की ऑलरेडी आतड्यामध्येच असतो. आणि जेव्हा पक्षाची इम्युनिटी डाऊन होते तेव्हा मग काय होतं की तो ॲक्टिव्ह होतो आणि मग पक्ष्यांना रक्तासारखी हगवण चालू होते. आणि रक्त हगवण चालू झाल्यावर काय होतं की बॉडीतलं रक्त खूप असं विष्ठेमार्फत कमी होतं आणि पक्षी काय होतो कमजोर होऊन जातो. मग यासाठी आपण ॲम्प्रोलियम जवळपास 2.5 ग्रॅम 1 लिटर पाण्याच्या हिशोबाने आपण ते टाकतो आणि याच्यामुळे काय होतं की पक्षी लवकर कव्हर होतो. ठीक आहे. आधी यांनी खूप प्रयत्न करून बघितले होते. मग कसं स्वतःने पण डोकं चालवलं पाहिजे. टाकायची की नाही टाकायची? टाकायची, पण ती ओली नाही होऊ द्यायची. ओली होऊ नये द्यायची. हा म्हणजे ओली नाही होऊ द्यायची. मी ओली काय करायचो, पाणी घ्यायचो, ठेवायचो, यायचो. कारण पडलं ना अरे ते ऍब्झॉर्ब करून घेणार आहे. लाकडी भुसा, लाकडी भुसा असल्यामुळे ते प्रत्येक वेगवेगळं झाड असतं. कुठलं झाड आई नसतं, किंजळ असतं, काही असतं. प्रत्येक झाड ते शोषून घेणार ना त्याची गॅरंटी नसतं. फक्त आपण काय विचार करतो अरे ते शोषून घेईल, पण आतमध्ये तो ओलावा जनरेट होत होता, मॉइश्चर किंवा बॅक्टेरिया जनरेट होत होते, ते आतमध्ये गेले. पक्ष्याला मला समजलं की अरे 5-6 मिली अशी काही पक्ष्यांना मी बाजूला केलं. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जेवढे वाचवता आले तेवढे वाचवले. आतापर्यंत सुखरूप आहे आणि आता चांगले आहेत आणि मोठी पण झालेले आहेत. आणि जसं मी सरांनी सांगितलं की जो मार्केटचा फीड आहे जसं लेअर फीड वगैरे त्यांनी खूप फरक पडतो. कारण की तो पक्षी आपल्याला 2-3 महिन्यात असतो, असं वाटतं की 5-6 महिन्याचा. त्याची हेल्थ पण चांगली होते. फक्त एवढं की तुम्ही पालेभाज्या पण देऊ शकता, पण अंड्यांमध्ये तुम्हाला करायचं असेल तर लेअर वगैरे ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. फक्त आहे की सकाळ संध्याकाळ पाणीचं नियोजन. पाणी माझ्याकडे नाही आहे तरीसुद्धा मी डेली 50 लिटर बाईकवर घेऊन जातो. माझं घर आणि शेड तरी 200 मीटरवर आहे, गावामध्येच आहे. पण मी राहतो, माझं ऑफिसचं काम असल्यामुळे मी 5 किलोमीटर लांब राहतो. मी रोज 50 लिटर पाणी घेऊन येतो. तरीसुद्धा ते मला कमी पडतं. कारण की जसं त्यांनी सांगितलं की भांड्यांसाठी फवारणीसाठी मला कसं कॉम्पॅक्ट करावं लागतं, सगळं कमी असं वापरावं लागतं. मग त्यामुळे काय पक्ष्यांना कधी कधी पाणी कमी मिळतं किंवा फवारणीला हलगर्जीपणा होऊन जाते. मग आता माझा तो पाण्याचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जसं त्यांनी सांगितलं की रस्ता पाहिजे, की जसा तुमचा गाडी आला, कारण की माझा लेबरचा खर्च व्हायचा, तर मी स्वतः 30-30 किलोची बॅग 50 किलोची बॅग घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून मी 30 किलो 50 किलो असं डिवाईड करून ठेवले. खांद्यावरून घेऊन जायचो. एक माझा व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम आहे, पायामध्ये ब्लड क्लॉट आहे, तरीसुद्धा मी घेऊन जातो. कारण की आपला व्यवसाय करावा लागणार. कारण मी एकटा उपाशी राहू शकतो, पण 200 पक्ष्यांना मी उपाशी ठेवू शकत नाही. आणि त्यांना मी उपाशी ठेवलं म्हणजे आजार आला आणि पक्षी मरणार. म्हणजे आपले जे लाखो रुपयाचं जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते होणार झिरो. आणि परत करायचं म्हटलं तर तेवढे आपल्याकडे पैसे नाही आहे. मी एक बॅकफूट घेतलं होतं मागे, तर माझी मोटिलिटी जर मी हा व्यवसाय सिलेक्ट केला तो बरोबर केला आहे की नाही असं माझ्या एका माइंडमध्ये आलं होतं. पण नंतर बोलून नाही करायचं आणि ते ठेवलं. कारण की आतापर्यंत मी सगळं मोटिवेशन जगाला सांगत आलो, मग आपण का बॅकफूट मागे यायचं, करून घ्या. मग आतापर्यंत चांगला रिझल्ट येतोय. फक्त एवढे की मी एफर्ट जास्त देतोय. मी आणि माझी वाईफ, माझी फॅमिली, आम्ही रात्री 9-10 वाजेपर्यंत शेडवर असतो. कारण की पक्ष्यांबरोबर जेवढं तुम्ही बोलाल, आजही माझ्याकडे पक्षी येत ना, मी बोलवलं की येतात आणि एक काठी उभी केली की सगळे पक्षी आतमध्ये जातात. माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता. फक्त एक काठी उभं केलं की ते आतमध्ये जातात, कारण की त्यांच्यावर एवढी अटॅचमेंट होणं गरजेचं आहे. फक्त एवढे की जेव्हा पक्षी तुम्ही आणताय तर पहिले 8 पक्ष्यांना 10 पक्ष्यांना ट्रेन करा. त्यांना नवीन पक्षी जे येणार आहे तर ते बरोबर त्यांच्याबरोबर मागे आतमध्ये जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे बाहेर, आता तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आला फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये, गावात काय प्रॉब्लेम आला, इमर्जन्सी जायचं आहे, पक्षी तुम्ही पकडून जाऊन घेऊ शकत नाही. आणि एका काठीमध्ये तुम्ही त्यांना पटकन आतमध्ये हे करू शकता.